झी 24 तास एक पाऊल पुढे। सोलापूर पुणे हैदराबाद या महामार्ग क्रमांक 9 वर 2012 मध्ये 526 लोक जीव गमावलेला आहे, तर 1270 लोकांना अपंगत्व आलेलं आहे। या हायवेवर असणारी धोकादायक वळणं, अकुशल ड्रायव्हर आणि खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढत चाललंय। नॅशनल हायवे क्रमांक 9 वरून झी 24 तासचा हा विशेष रिपोर्ट। हायवे नंबर 9 अर्थात सोलापूर पुणे हैदराबाद रोड, याच रस्त्यावरून आंध्र, कर्नाटक आणि तामिळनाडूकडची वाहतूक होते। रहदारीचा सतत राबता असलेला हा हायवे सध्या मात्र मृत्यूचा सापळा बनलाय। 2012 या सरत्या वर्षात हायवे नंबर 9 वर 526 जणांना आपला जीव गमवावा लागलाय, तर 1270 जणांना अपंगत्व आलंय। मुंबई पुण्याचे नागरिक तुळजापूर, पंढरपूर, विजापूर किंवा गाणगापूरकडे जाण्यासाठी याच हायवेची वाट धरतात। रात्रीचा भरधाव प्रवास, पहाटे ड्रायव्हरला लागणारी डुलकी, रस्त्यावर असणारी वळणं आणि झाडांच्या सावल्या यामुळे मोठे अपघात होतात। शाळा, पालक, शिक्षक, आरटीओ या सर्व लोकांनी प्रयत्न करून या गोष्टीकडे नियंत्रण केलं पाहिजे। मुळात हा विषय शालेय पातळीवर सुरू केला पाहिजे। ज्याप्रमाणे SRPला शिकवलं जातं तर ते SRPची मुलं, कॉलेजमधली मुलं या मुलांना अभ्यासाच्या बरोबर वाहतुकीचे नियम आणि वाहतुकीची कारवाई करण्याचे प्रयत्न करण्याची गरज आहे। सोलापूर पुणे हा मार्ग दुपदरी असल्यामुळे वेगळा सर्व्हिस रोड नाही, त्यामुळे दुचाकीची वाहतूकही याच रोडवरून होते। आता हा हायवे चौपदरी होणार असल्यामुळे अपघातांच्या संख्येत लक्षणीय घट होण्याची आशा व्यक्त होतीये। झी 24 ताससाठी संजय पवार, सोलापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।